तर मंडळी, वंतारामध्ये टप्प्याटप्प्याचा प्रवास करत हत्तींची कशा पद्धतीने काळजी घेते हे जाणून घेत आपण पोहोचलेलो आहे थेट आता माधुरी हत्तीनीच्याकडे. माधुरी हत्तीनीची दृश्य मी तुम्हाला दाखवतो. त्या बाजूला दिसते ती माधुरी हत्तीन आणि या बाजूला दिसते ती नव्यानेच तिची आता हळूहळू मैत्रीण होणारी शांती हत्तीन. माधुरी हत्तींवरती उपचार केले जात आहेत. माधुरी हत्तीन बरी होते. माधुरी हत्तींबद्दल उपचार होत असताना काय नेमके उपचार तिच्यावरती केले जात आहेत, कशी आहे तिथे डॉक्टरांकडूनच जाणून घेऊयात. डॉक्टरांचं एक पथक आहे. डॉक्टर अक्षय आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर अक्षय, पहिले तर तुमचे या अर्थाने आभार, कारण माधुरीवरती सगळे प्रेम करणारे जे काही भक्त असतील, प्रेक्षक असतील, त्यांना खरं तर तुम्ही रिलॅक्स करताय असं आपण म्हणूयात. कशी आहे माधुरी, पहिले ते सांगा. आता माधुरीची प्रकृती हळूहळू सुधारत आहे आणि तुम्ही बघत असाल जशा प्रकारे म्हणजे फिजिकल हिलिंग तर तिला होतच आहे, सोबत सोबत आता तुम्ही सायकोलॉजिकल हिलिंग पण तिचं बघताय की तिची फ्रेंडशिप होत आहे ती ही जी खास ही जे दुसऱ्या हत्तींसोबतचा जो तिचा हा जो वेळ आहे किंवा सहवास आहे हा इथे नव्यानेच तिला वंतारामध्ये आपण इथे उपलब्ध करून देत आहोत. बर बर. आणि काय ज्यावेळेस ती आली होती तेव्हा काय कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला दिसत होते, कशा पद्धतीने तुम्ही एक्सरे काढला, काय तुम्हाला नेमकं दिसलं त्याबद्दल सविस्तर सांगा. तर जिच्या पायांच्या नखावरनं आम्हाला लक्षात आलं की यात बोन इन्व्हॉल्वमेंट असेल म्हणून आम्ही एक्सरे घेतले आणि एक्सरे जेव्हा घेतले तेव्हा पायांच्या जे बोटांचे जे ज्याला आपण फॅलेंजेस बोन म्हणतो तर याच्या P3, P2 हे जे बोन्स आहेत यात आपल्याला कम्प्लीट इनकम्प्लीट फ्रॅक्चर्स भेटले. त्यातले जे जॉईंट्स आहे काही ठिकाणी ऑस्टिओआर्थरायटिस आणि ऑस्टिओलायसिस सुद्धा आपल्याला त्यामध्ये भेटला. तर हे जे आजार आहे हे क्रॉनिक स्वरूपाचे आजार आहे. तर त्या अनुषंगानं आपण तशी ट्रीटमेंट तिला चालू केली, हायड्रोथेरपी चालू केली, हर्बल वॉर्म वॉटर मसाज, ऑइल मसाज आपण तिला चालू केली आणि त्यातनं हळूहळू तिला इम्प्रूव्हमेंट आता होत आहे. आणि सोबतच आपण जे तिला इथे जे सायकोलॉजिकल हिलिंग ज्याला म्हणतो ते सुद्धा आपण इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आता ज्या त्यांच्या दोघांच्या केमिस्ट्रीवरनं तुम्ही समजू शकता की किती त्यात इम्प्रूव्हमेंट आहे. पहिले ते जे हेड बॉबिंग ही स्टिरियोटायपिक बिहेवियर ती दाखवायची ती आता बिलकुल आपलं कमी झालेलं आहे. आणि हाच तो जे हत्तींच्या सहवासातलं सोबतच्या त्यांच्या फ्रेंडशिप मधलं सोबतच्या सेम स्पेसीज मधलं प्रेम जेव्हा मिळतं त्यातनं कशी इम्प्रूव्हमेंट आपल्याला भेटते याचं तुम्ही सचित्र उदाहरण इथे बघू शकत आहात. बरोबर. पहिले ती समूहात होती आणि आता जर आपण बघायला गेलं तर ती तसं ठराविक लोकांमध्ये आलेली आहे. काय फरक होतो आणि मग कसं तुम्ही त्यांना ऍडजस्ट करून घेता याच्यात? हा, तर यात आम्ही म्हणजे हत्तींचा जसा प्रिफरन्स आहे त्यांच्या ते कुठल्या जसं पर्टिक्युलरली आता ही जर शांती बघितली तर ह्या दोघांच्या एकमेकांपकडी पॉझिटिव्ह रिॲक्शन. त्या बाजूला जी आहे ती आपली माधुरी आणि या बाजूला ती शांती आहे. तर याचा एक प्रोटोकॉल असते आमचा सोशलायझेशनचा. त्या प्रोटोकॉलच्या वेगळ्या वेगळ्या स्टेप्स आहेत. त्या पर्टिक्युलर स्टेप्सनुसार आपण हे सगळं करत असतो. आहारात काय बदल करण्यात आलाय तिचा? मला असं इथं आल्यानंतर कळालं की प्रत्येक हत्तीचा डाएट हा वेगळा आहे, जसा प्रत्येक माणसाचा असतो. आता आपण काही वेळात आपलं किचन पण आपण बघणार आहोत. आहारात जर नमूद करायचं झालं तर आपल्या माधुरीसाठी आपण स्पेशल उसाचे जे वाडे आहे हे बाकी हत्तींना आपण इथं देत नाही, पण माधुरीसाठी स्पेशल आम्ही ते उपलब्ध करून दिलेले आहे. कारण ती तिकडं तो आहार होता तिचा. इथे जेवढे रेस्क्यू करून हत्ती येतात, जसं आता नॉर्थ ईस्ट मधला हत्ती आहे तो तिकडे बनाना स्टम्प खातो, तर त्यासाठी बनाना स्टम्प आपण ऑर्डर करतो. तर माधुरीला मला असं दिसलं की तिला बनाना स्टम्प खूप आवडून राहिले. म्हणजे आता तिने उसाचा पाला, उसाचा जो वाडा आहे तो कमी करून बनाना स्टम्पकडे तिचा माइंड डायव्हर्ट केलेला आहे. सोबतच आमच्या इकडे फ्रुट्स आहे आणि वंतारामध्ये जे आम्ही खास कर आमच्या किचनमध्ये जे 9 प्रकारचे विविध प्रकारचे जे लाडू बनवतो ते सुद्धा तिला खूप आवडायला लागले आहे. अच्छा, ती लाडू आवडीने खाते. हो, लाडू आवडीने. बरं, दुसरं असं की माधुरी जिथं जन्माला आली, जिथं ती वाढली, ज्या लोकांमध्ये तिचा आतापर्यंत वावर राहिला ते मराठी भाषिक होते. आम्हाला असं कळतंय की अर्थात तो संवाद तिला कळतो, बरोबर, ती भाषा तिला कळते. मराठीच लोकांचं पथक तिच्या अवतीभोवती म्हणे उपचाराला. हो. आता जर तुम्ही प्रामुख्याने बघितलं तर आपल्या हत्तींसाठी महावत मराठी आहेत, किंबहुना कोल्हापूर रिजनचेच आहेत. आपले डॉक्टर, वेटरनरी डॉक्टर सगळे मराठीत आहेत, बायोलॉजिस्ट मराठी आहे, पॅरावेट आपले मराठी आहे. तर एकंदरीत हत्तीचा जो टोटली आमचं जे पथक आहे तिच्या देखरेखीसाठी जे नेमणूक केलेलं पथक आहे हे पूर्ण मराठी आहे, जेणेकरून आपल्या माधुरीला महाराष्ट्राची कुठं कमी जाणवणार नाही याचा पूर्ण जो ख्याल आहे तो आपल्या वंतारांनी घेतला. जामनगरमध्ये ती काळजी घेतली जाते की महाराष्ट्राची कमतरता तिच्या मनात कुठे. घराचं घर पण तिला इथे आम्ही उपलब्ध करून देतो. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मानसिक पातळीवर देखील
तिला शांत करणं आवश्यक आहे. तिच्या इतिहासात जर आपण डोकावलं तर यापूर्वी काही वेळेला तिने तिच्या पुजाऱ्यांवरती देखील हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. एक बॅक हिस्ट्री असते, शेवटी पेशंटची ती टेक चेक केली जाते. माधुरीच्या बाबतीत पण आपण तसं काही केलंय का? जर आपण तेच जे सायकोलॉजिकल हिलिंग ज्याला म्हणतो, ते जे जुने तिचे ट्रॉमा आहे, जे जुने तिच्या वेदना आहे, जो तिचा पास्ट आहे, त्याला फुलफिल करण्यासाठी केवळ माणसाचंच प्रेम आवश्यक नाही. तर त्यासोबत जर तिला तिच्या सेम स्पेसिसच्या बाकी हत्तींचं किंवा तिच्या बाकी जनावरांचं जर तिला प्रेम जर मिळालं तर नक्कीच ज्या पास्टच्या तिचा ट्रॉमा आहे, पास्टच्या ज्या तिच्या जखमा आहे, त्या भरून निघण्यास आपल्याला मदत होईल. जे कोल्हापूरचे सगळे प्रेक्षक, तिचे भक्त, तिचे चाहते आक्रमक झाले होते माधुरीच्या विषयाला घेऊन, आज वंतारामध्ये तिच्यावर योग्य असे उपचार होत आहेत, ती बरी होते, कशा पद्धतीने त्यांना सगळ्यांना आपण आश्वस्त कराल? त्यांना मला मेसेज द्यायचा आहे की माधुरी जोपर्यंत आता इथे आहे, वंतारात शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, बरोबर, तर जेही असेल ते आपल्या मराठी माणसांच्याच ताब्यात आहे. मराठी माणसंच तिची काळजी घेत आहे. त्यामुळे तिला घरच्यासारखं आम्ही वागवतो आहे, घरच्यासारखं प्रेम तिला करतो आहे. त्यामुळे जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत वंताराचा हा एवढाच प्रयास आहे की जेवढी आम्हाला आमची सेवा मनोभावे करता येईल तेवढा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि कोल्हापूरकरांना मी हे सांगू इच्छितो की आपल्या तुमची निश्चितच तुमच्या प्रेमाची कमी तिला जाणवणार, पण सोबतच आम्ही सुद्धा आमचं जेवढंही आमच्याकडून होईल तेवढं पूर्ण प्रेम माधुरीला देऊन आपलं तिला एक घरच्यासारखं वातावरण इथे क्रिएट करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. मंडळी, न्यूज 18 लोकमत सगळ्या दर्शकांना, माधुरीच्या चाहत्यांना आश्वस्त करते. आपण जर बघितलं तर माधुरीवरती वंतारामध्ये योग्य पद्धतीचे उपचार केले जात आहेत. माधुरी बरी होते. अजून काही कालावधी तिला बरा होण्यासाठी लागेल. तिला समूहात आणलं जातंय, ज्याला खरं तर प्राण्यांच्या उपचाराच्या भाषेमध्ये म्हणजे तिला सोशलाइज करणं, तिला समाजात आणणं आणि इथल्या समूहात आणण्याचा हा सगळा प्रयत्न केला जातोय. माधुरी या ठिकाणी बागडते आहे. छानपैकी तिचा आहार रोजचा जो आहे तो, त्याची काळजी जी आहे ती माधुरीच्या संदर्भातली घेतली जाते. आणि आता एक नव्यानं तिचं मैत्रीण देखील होते, शांती हत्तीन, ती देखील आपण तिच्याबरोबर या ठिकाणी छानपैकी पाला खाताना त्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. त्यामुळे कुठेही याबाबत खरं तर आपल्या मनात शंका कुशंका चिंता ठेवू नका की माधुरीचे उपचार नेमके कसे होतात. माधुरी कोल्हापूरला येईल तेव्हा येईल, पण तत्पूर्वी एक गोष्ट आपण आपल्या मनात निश्चितपणे ठेवली पाहिजे की ती बरी झाली पाहिजे. ती बरी होणं आवश्यक आहे आणि तोच काय तो आपला स्वार्थ आहे. कारण ती बरी झाली तर पुन्हा एकदा आपल्याकडे आल्यानंतर तिच्यासाठी पुनर्वसन तिथं केंद्र तयार झाल्यानंतर पहिल्यासारखीच बागडताना, उत्सवात सहभागी होताना आपल्याला बघायला मिळू शकते. पण तत्पूर्वी ही दृश्यच पुरेशी बोलकी आहेत, ज्यातनं वंतारात तिला कशा वातावरणात ठेवलं जातंय, कसे तिच्यावरती उपचार केले जात आहेत हे आपल्याला निश्चितपणे कळू शकतं. अजूनही काही गोष्टी आहेत ज्या खरं तर आपण जाणून घेण्याचा या सगळ्या प्रवासात प्रयत्न करणार आहोत.